नमस्कार मित्रांनो, आता मी आहे स्पेनमध्ये आणि स्पेनची एक सिटी ग्रँड कनेरियामध्ये आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात हे इकडचं सगळ्यात मोठं ॲक्वेरियम आहे, फिश ॲक्वेरियम. आणि आता आपण ह्याच्यामध्ये जाणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. पण बघा माझ्याबरोबर, लेट्स गो. तर अगदी 50,000 स्क्वेअर फीटवर बसलेलं हे ॲक्वेरियम आहे. खूप मोठं आहे आणि ॲक्वेरियममध्ये आतमध्ये जायची एंट्री फी जी आहे ती आहे 27 युरो, म्हणजे जवळजवळ 2,500 रुपये. लास्ट टाईम जेव्हा मी ॲक्वेरियममध्ये आलेला तेव्हा मला मगरमच्छपासून सगळं बघायला भेटलेलं, पण यावेळेला मी चेक केलं तर मगरमच्छ नव्हती. तर जगात जेवढे पण फिश आहे किंवा जेवढे पण वॉटर ॲनिमल्स आहेत ते सगळे त्या लोकांनी अनेक देशांमधून जमा करून गोळा करून ह्या ॲक्वेरियममध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याचं मेंटेनन्स करायला खूप खर्च येतो. मेंटेनन्स तुम्ही बघू शकतात केवढं चांगलं केलेलं आहे. आता हा सगळ्यात पहिला प्राणी मी तुम्हाला दाखवणार आहे. एक बेडूकसारखा आहे, पण मला माहिती नाही तुम्ही असं बेडूक बघितलं आहे कधी. हा बघा, हा बेडूक आहे. गर्दी खूप होती ॲक्वेरियममध्ये. बघा, 2,500 रुपये एंट्री फी आहे, तरी एवढी गर्दी आहे ॲक्वेरियममध्ये. म्हणजे त्यांचं टुरिझम बघा. आणि जेवढ्या पण बस येतात टुरिझमने, म्हणजे जेवढ्या पण बस येतात त्या सिटीमध्ये, इथे टुरिस्टची बस असते ती त्यांना येऊन इकडे येते. म्हणजे सगळ्या बस भरून टुरिस्ट इकडे ॲक्वेरियम बघण्यासाठी येतात. आणि हे त्यांचं इकडे पण आहे आणि एक साऊथ सिटीमध्ये पण दुसरं आहे. साईडला जो बोर्ड आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे की ह्या फिश टँकमध्ये जी वॉटर ॲनिमल्स आहेत, जी मछली आहे ती त्या बोर्डवर लावले, कुठून इम्पोर्ट केलेली आहे, ही कुठून आणलेली आहे त्या लोकांनी, ह्याचं लाईफ स्पॅन किती आहे हे सगळं सांगितलेलं आहे त्याच्यावर. आता इकडे तुम्ही बघू शकतात कासव आहेत. कासवाची छोटी पिलं पण आहेत आणि मोठा कासव पण आहे आणि ह्याच्याहून मोठा कासव पण आहे पुढे. इकडे जे ॲनिमल्स आहेत ते तुम्हाला एकदम रेअर बघायला भेटतात. खूप कमी तुम्हाला बघायला भेटतात बाहेर. आणि जे एकदम रेअर ॲनिमल्स आहेत तेच त्या लोकांनी इकडे आणून ठेवलेले आहेत ॲक्वेरियममध्ये.
Crocodilo alligator. Nene, udah hujan alligator. Kannst du auch im Teich halten? Livia! Livia! आता तिकडे आतमध्ये घुसून तुम्ही फोटोसुद्धा काढू शकतात आणि तिकडे एक छोटासा कॅफेटेरिया पण आहे. जर तुम्हाला काय खायचं असेल बघा इकडे आतमध्ये बसून तुम्ही फोटो पण काढू शकता. आणि पुढे जाऊन तुम्हाला एकदम हा जो फिश टँकसारखा आहे तो वरून पण बघायला भेटते. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा वरून बघू शकतात तुम्ही, हा व्ह्यू आहे टँकचा. हे सगळं आर्टिफिशियल आहे, ॲक्वेरियम बनवलेला आहे आणि त्याची डिझाईन अशी केलेली आहे की लोक वरून पण बघू शकतात, साईडून पण बघू शकतात आणि खालूनसुद्धा बघू शकतात. खालून पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. एकदम रिअलिस्टिक वाटते, एकदम सुंदर वाटते. कारण प्राण्यांना तुम्ही असं वाटते तुम्ही एकदम ओशनमध्येच आहेत खाली आणि एकदम खालचा व्ह्यू तुम्ही बघतायत ओशनमधून. स्कुबा डायव्हिंग करायला जो व्ह्यू भेटतो तोच व्ह्यू तुम्हाला ह्या ॲक्वेरियममध्ये बघायला भेटते. आता हे इकडे दुसऱ्या प्रकारची फिश आहे. मला तरी पापलेटसारखं दिसते पण मला तरी वाटते पापलेट नाही आहे, दुसरं काहीतरी आहे. पण हे दुसऱ्या प्रकारचे फिश आहेत. Más allá de los 5.000 pavos que salía el acuario ese, o 6.000 o 7.000, no sé cuánto salía, le mató todo los bichos. तर तुम्हाला बोललेलं आम्ही की खालून कसं दिसते हा फिश टँक. तर असा दिसते खालून. एक स्कुबा ड्रायव्हरला जो व्ह्यू भेटतो तोच तुम्हाला भेटतो इकडे. आता इकडे उभे राहून तुम्ही फोटो पण घेऊ शकतात. हे बघा किती टुरिस्ट आले आहेत आणि इकडे बसून फोटो घेत आहेत. तर इकडून पण तुम्हाला क्लिअर दिसते, मोठी मोठी मच्छी इकडून तुम्हाला क्लिअर दिसते. तर इकडे उभं राहून बसून तुम्ही फोटो पण घेऊ शकतात ॲक्वेरियममध्ये. आता हे इकडे थोड्या वेगळ्या प्रकारचं ऑक्टोपस आहे. हे बघा, असं तुम्ही कधी बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठे बघितलं आहे ते पण सांगा. आता हे इकडे ऑक्टोपस आहे, एकच आहे मोठा ऑक्टोपस. आणि एवढा जवळून ऑक्टोपस बघायला एकदम वेगळीच मजा येते. हा माझा फर्स्ट टाईम आहे एवढा मोठा ऑक्टोपस आणि एवढ्या जवळून बघायला. आणि ऑक्टोपस सर्वाईव्ह कसं करते, किती हात असतात त्याला हे तुम्ही बघू शकता. तिकडे किती हात आणि किती पाय असतात ते या व्हिडिओमध्ये बघू शकतात. आता इकडे त्या लोकांनी एक सिनेमा हॉलसारखं थिएटरसारखं केलेलं आहे. पण फरक एवढाच आहे की इकडे पिक्चर नाही दिसत, तर तुम्हाला लाईव्ह ॲनिमल्स दिसतात. म्हणजे मासे दिसतात, वॉटर ॲनिमल्स तुम्हाला दिसतात. फिश टँकसारखा मोठा फिश टँकसारखा आहे आणि इकडे लोक बसून पिक्चर घेतात आणि बघतात. इकडे बसून
समोर बघायचा, हे वॉटर ॲनिमल्स बघायचा आनंदच वेगळा आहे. इकडे तुम्ही बसले तर तुम्हाला उठायचं मन पण होणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा. अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हा तुम्हाला नक्की आवडेल. इकडे मी जास्त काय बोलणार नाही, कारण तुम्ही फक्त शांत बसून हा व्हिडिओ बघा. इकडे बाकीचे जे फिश टँक्स आहेत छोटे छोटे आणि बाकीचे प्राणी जे वॉटर ॲनिमल्स आहेत जे तुम्ही कधी बघितले नसतील ते पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. टेक केअर. बाय बाय.